नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील काहीसा विस्तृतीमध्ये जात असलेला अतिशय चविष्ट असा खाद्यप्रकार, तो म्हणजे बाजरीचा घाटा. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही नाश्त्यासाठी हा घाटा बनवून बघा, खूप अप्रतिम लागतो. सर्दी खोकल्याचा जर त्रास असेल तर आवर्जून हा वाटीभर घाटा जर तुम्ही खाल्ला तर अगदी छान रिलीफ मिळतो. नाक घसा शेकला जातो आणि छान वाटतं. तुम्ही डाएट करत असाल तरी देखील हा घाटा खूप मस्त उपयुक्त असा पर्याय आहे. चला तर बघूयात आता याची कृती. बाजरीचा घाटा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 4 टेबलस्पून बाजरीचं पीठ. हे बाजरीचं पीठ आपण कोरडच मंद आचेवर छान खरपूस भाजून घेऊ. हे बघा, बाजरीचं पीठ हलक्या तांबूस रंगावर मस्त खमंग भाजून झालं. आता आपण हे काढून घेऊया. मी अगदी न थांबता हे पीठ भाजलं आहे, सतत परतलं आहे, त्यामुळे अगदी एकसारखं खमंग भाजून झालं. हे खमंग भाजलेलं बाजरीचं जे पीठ आहे हे तुम्ही गार झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. जास्त प्रमाणामध्ये असं पीठ भाजून ठेवायचं, म्हणजे तुम्ही रोज अगदी झटपट हा घाटा बनवून खाऊ शकता. ह्या पिठामध्ये आता मी 1 वाटी पाणी घालणार आहे. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घेऊया. हे बघा, हे पीठ मी असं छान भिजवून घेतलं आहे आणि यामध्ये एकही गाठ नाही. फोडणीसाठी कढईमध्ये 2 टीस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे. हे तूप गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालूया. जिरं छान तडतडलं. आता यामध्ये 1 मोठी चिमूट भरून आपण मिरे घालूया. काळ्या मिऱ्याची पूड इथे घातली आहे आणि 3 वाट्या पाणी घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही जर बघितलं असेल तर आपण 1 टेबलस्पून पिठासाठी 1 वाटी पाणी घेतलं आहे. मी हा जिरे मीठ घालून खारा घाटा बनवत आहे. बाजरीचा गोड घाटा देखील खानदेशामध्ये वराडामध्ये बनवतात. बाळंतिणीला आवर्जून हे घाटा पद किंवा पेज देण्याची प्रथा आहे. हे बघा, ह्या पाण्याला उकळी आली. आता हे जे बाजरीचं भिजवलेलं पीठ आहे हे आपण असं तळापासून ढवळून घेऊ आणि या पाण्यामध्ये हे पीठ घालूया. आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे गाठी होणार नाही. तुम्हाला हा घाटा किती पातळ किंवा किती घट्ट हवा त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. हे बघा, शिजल्यामुळे कसा छान दाटसर हा घाटा झाला आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करू आणि मंद आचेवर 2 मिनिटांसाठी हा घाटा छान शिजवून घेऊया. दोन 3 मिनिटांसाठी घाटा अगदी छान शिजला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील बघा किती मस्त आहे. असाच आपल्याला हा हवा. आता आपण गॅस बंद करूया. गरमागरम चविष्ट असा बाजरीचा घाटा किंवा बाजरीची पेस्ट तयार आहे. ह्यावर साजूक तूप टाकून खा, खूप मस्त लागतं. या प्रकारे आपल्या पारंपरिक रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलांना देखील खाऊ घाला. सर्वांना ह्याची छान आवड लागेल अशी रेसिपी आहे. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.